हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज गणेश चतुर्थी आणि सोबत बर्थडेचं निमित्त साधून संध्याकाळच्या वेळी आम्ही गणेशाच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि खूप सुंदर असं मंदिर आहे बघा। आणि आजूबाजूला सुद्धा बघण्यासारखा नजारा होता आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता नक्की बघा। तुमच्यापैकी कोणी जरी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मंदिरामध्ये गेलो आणि आज चतुर्थी असल्यामुळे भरपूर अशी गर्दी होती तिथे आणि म्हणजे नॉर्मली डेली असते गर्दी, पण आज चतुर्थी स्पेशल जास्तच गर्दी होती जरा। आणि आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या म्हणजे बाप्पाचे किती भक्त आहेत सगळेच। तर मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मग लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेतलं आणि मंदिराच्या साईडलाच म्हणजे कडेलाच खूप सुंदर अशा आकर्षक फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्यांपासून रांगोळी काढायचं काम चालू होतं आणि खूप छान वाटत होतं ते। म्हणजे दिसायला समोर खूप आकर्षक दिसत होती, मोठी होती, भव्य दिव्य। आणि कसं असतं म्हणजे आपण घरासमोर असो किंवा मंदिरासमोर रांगोळी काढू, ती फुलांची असो किंवा नॉर्मल रांगोळी असो तरी पण त्याने प्रसन्न वाटतं आणि खूप छान दिसायला दिसतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही जरा वेळ 5 ते 10 मिनिटं तिथेच बसून राहिलो होतो आणि इव्हिनिंगचं म्हणजे जे वातावरण असतं ते खूप भारी होतं, म्हणजे खूप भारी होतं। सोबत दर्शन घेतल्यानंतर तिथे बसलो तेव्हा मंदिराच्या समोरच्या साईडला असं कलरफुल कारंजा आहेत त्याचा शो केला होता, तर खूप आकर्षक वाटत होतं। आणि म्हणजे बाप्पाचं मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि दर्शन घेऊन तिथे बसल्यामुळे खूप वातावरण एकदम मन प्रसन्न करून टाकणार होतं। जसं जसं संध्याकाळ होईल तसं तिथून म्हणजे येऊ वाटत नव्हतं, इतकं सुंदर वातावरण तयार झालं होतं। त्याच्यानंतर मग आम्ही जरा वेळ तिथे बसलो, काही फोटोज व्हिडिओज काढून घेतले आणि मग तिथून निघाला। आणि आज चतुर्थी असल्यामुळे ना तिथे थोडीशी म्हणजे काही शॉपिंगसाठीची थोडी छोटी छोटी दुकानं सुद्धा येतात मुलांसाठी, लहान मुलांसाठी। यात्रा वगैरे भरलेली असते छोटीशी तिथे, अशा पद्धतीने बघा, म्हणजे जशी गावाकडे भरलेली असते ना तशा पद्धतीने। आणि मग आम्ही तिथून निघालो काही वेळामध्ये आणि स्ट्रीट कॅफेला गेलो होतो। म्हटलं चला त्या निमित्ताने आपण जाऊयात। तिथे गेल्यानंतर मग थोडाफार नाश्ता केला आणि बराच वेळ आम्ही तिथे गप्पा मारत बसलो होतो। आणि सध्या काय झालं की उन्हाळ्यामुळे गरमी खूपच वाढली आहे बघा, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी गेलो होतो, जरा दुपारनंतर म्हटलं जाऊया बाहेर। आणि मग जरा वेळ तिथे नाश्ता करून आम्ही संध्याकाळच्या वेळी तिथून निघालो आणि अशा पद्धतीने म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन सोबत गणपतीचं म्हणजे दर्शन घेतल्यामुळे खूप छान वाटलं। चलो बाय।